मी ओंकार. शहरातल्या धावपळीच्या आणि कंटाळवाण्या आयुष्यातून थोडा ब्रेक हवा होता. म्हणून मी काही दिवसांच्या सुट्टीसाठी माझ्या एका जुन्या मित्राच्या गावी जायचं ठरवलं. त्याचं गाव तसं लहान, पण निसर्गाने नटलेलं आणि शांत. मित्राच्या घरी पोचलो आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. पण खरा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा मला समजलं की त्याच्या घरी काही दिवसांसाठी त्याची बालमैत्रीण सुद्धा आली आहे. ती गावात दूधवाली म्हणून सगळ्यांना सुपरिचित होती. कारण तिच्या घरी मोठा दुधाचा व्यवसाय होता आणि ती स्वतः आनंदाने त्यात मदत करायची. तिचं नाव होतं राधा. दिसायला अत्यंत सुंदर, चेहऱ्यावर एक वेगळाच तेज, शांत आणि मनमिळावू स्वभाव. तिच्याशी 2 मिनिटं बोललं की मनातील सगळा थकवा निघून जायचा. मित्राचं घर तसं लहान होतं. घरात जास्त खोल्या नसल्यामुळे रात्री झोपताना आम्ही तिघेही एकाच मोठ्या खोलीत खाली गाद्या टाकून झोपलो. दिवसभर प्रवास आणि गप्पांमुळे मी खूप थकलो होतो. पण मध्यरात्री अचानक हवामान बदललं. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला आणि अचानक थंडीचा कडाका प्रचंड वाढला. वातावरणात एकाकी गारठा पसरला. मी अंगावरचे पांघरून घट्ट ओढून घेतले, पण थंडी इतकी तीव्र होती की अंगात काटा येत होता. याच वेळी मला शेजारी कसला तरी हळूवार आवाज आला. मी वळून पाहिलं तर राधा थंडीने कुडकुडत होती. तिच्याकडे असलेलं पांघरून फारच पातळ होतं आणि तिच्या अंगात थंडी भरली होती. मित्राची शांत गाढ झोप लागली होती. तिची ती अवस्था पाहून मला राहावलं नाही. मी उठलो आणि माझं मोठं शाल पांघरून तिच्या अंगावर टाकायला गेलो. तिने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच कृतज्ञता आणि संकोच होता. "तुला खूप थंडी वाजतेय ना?" मी अगदी हलक्या आवाजात विचारलं. तिने फक्त हळूच मान हलवली. "घे, हे पांघरून दोन्ही बाजूंनी ओढून घे," मी म्हणालो. पण थंडी इतकी जास्त होती की तिचे हातपाय गार पडले होते. तिने नकळत माझा हात धरला. तिच्या हाताचा तो स्पर्श इतका मऊ आणि गार होता की माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही दोघी एकमेकांच्या अगदी जवळ आलो. त्या एका पांघरुणात दोघांच्या श्वासांची ऊब एकमेकांना जाणवू लागली. रात्रीचा तो प्रहर आणि शांतता. बाहेर वाऱ्याचा घोंघावणारा आवाज येत होता, तर आत आमच्या दोघांच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. राधा माझ्या इतकी जवळ होती की तिच्या श्वासांचा मंद सुगंध मला जाणवत होता. थंडीपासून वाचण्यासाठी ती अजून थोडी माझ्या जवळ सरकली. तिने तिचे डोकं हळूच माझ्या खांद्यावर ठेवले. त्या क्षणी आमच्यात कुठलाही वासनेचा स्पर्श नव्हता, तर एक अथंग भावनिक ऊब होती. एका अनोळखी आकर्षणाने आम्हा दोघांना बांधून ठेवलं होतं. मी माझं पांघरून आम्हा दोघांवर व्यवस्थित पांघरलं आणि तिला हळुवारपणे माझ्या जवळ घेतलं. माझ्या शरीराची ऊब मिळताच तिच्या अंगातली कुडकुड हळूहळू कमी झाली. "ओंकार, थँक यू." तिने अगदी मंद रेशमी आवाजात मला कानात म्हटलं. "यात थँक कसला गं? एवढ्या थंडीत तुला त्रास होत असताना मी गप्प कसं बसणार?" मी तिच्या केसांवरून हळूच हात फिरवत म्हणालो. तिने डोळे मिटले आणि एका समाधानाचा निश्वास सोडला. तिच्या गालावर एक लहानसं स्मितहास्य फुललं होतं. त्या रात्री त्या एका छोट्याशा खोलीत तीव्र थंडीच्या साक्षीने दोन मनांमध्ये एका अनपेक्षित पण सुंदर नातं निर्माण झालं होतं. सकाळ झाली तेव्हा पावसाचा जोर ओसरला होता. खिडकीतून सूर्याची कोवळी किरण आत येत होती. राधा अजूनही माझ्या कुशीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत आणि निष्पाप भाव पाहून मला जाणवलं की ही सुट्टी माझ्या आयुष्यात एक नवीन आणि खूप सुंदर वळण घेऊन आली आहे. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं. दोघांच्याही नजरा भेटल्या आणि नकळत आम्ही दोघेही हसलो. शब्दांशिवाय बरंच काही बोललं गेलं होतं. सकाळचे 7:30 वाजले होते. खिडकीतून येणारा कोवळ्या उन्हाची किरण थेट राधाच्या चेहऱ्यावर पडत होती. तिच्या मिटलेल्या पापण्यांवर उन्हाची ती सोनेरी छटा खूपच आकर्षक दिसत होती. मी काही वेळ गप्प पडून फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. रात्रीच्या त्या थंडीत एकमेकांना दिलेल्या उभेमुळे आमच्यातील संकोचाची भिंत पार ढासळून गेली होती. हळूहळू तिची हालचाल झाली. तिने आळस देत डोळे उघडले. समोर मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम गुलाबी रंगाची लाली पसरली. तिने घाईघाईने अंगावरचं पांघरून नीट केलं आणि खाली मान घातली. "सुप्रभात. खूप छान झोप लागली वाटतं आज," मी मंदपणे हसत विचारलं. तिने नजरेला नजर न मिळवता गालातल्या गालात हसत म्हटलं, "हो, रात्री थंडी इतकी होती ना, पण नंतर तुमच्यामुळे शेक मिळाला." "माझ्यामुळे की पांघरूणमुळे?" मी थोडा खोडकरपणे विचारलं. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. तिच्या त्या नजरेत एक वेगळीच आपुलकी होती. "उठा आता. मला सकाळचं दूध संकलनाचं काम आहे. उशीर झाला तर बाबा ओरडतील." तिने पटकन उठली आणि तिने तिचे केस नीट बांधले. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळा साधेपणा आणि गोडवा होता. राधा स्वयंपाकघरात चहा करायला गेली. तोपर्यंत माझा मित्रही जागा झाला होता. आम्ही दोघे फ्रेश होऊन ओसरीवर येऊन बसलो. काही वेळातच राधा हातात चहाचे कप घेऊन आली. तिने मित्राला एक कप दिला आणि नंतर मला कप देताना तिच्या बोटांचा माझ्या बोटांना हलकासा स्पर्श झाला. तो स्पर्श होताच माझ्या अंगात पुन्हा एकदा कालच्या रात्रीची तीच रोमांचक लाट पसरली. तिने लगेच नजर खाली झुकवली, पण तिच्या ओठांवरचं ते गोड हसू लपलं नाही. मित्र चहा पीत म्हणाला, "ओंकार,
आज गावाकडची हवा कशी वाटली? रात्री भयंकर थंडी होती ना? हो, थंडी तर खूप होती, पण रात्रीचा अनुभव छान होता. मी राधाकडे पाहत अर्थपूर्ण उत्तर दिलं. राधाने चहाचा भांडा हातात धरला होता. माझं उत्तर ऐकून ती थोडी गडबडली आणि पटकन आत निघून गेली. मित्राशी गप्पा मारतानाही माझं लक्ष मात्र स्वयंपाकघरात चालू असलेल्या तिच्या हालचालीवरच होतं. गावातल्या इतर मुलींपेक्षा राधा वेगळी होती. तिच्या दुधाच्या व्यवसायामुळे तिच्यात एक प्रकारचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास होता. पण तरीही तिच्या मनात एक अतिशय नाजूक आणि हळवी मुलगी दडली होती. दुपारच्या वेळी मित्र काही कामानिमित्त बाजारात गेला होता. घरात फक्त मी आणि राधा होतो. राधा तिच्या दुधाची कॅन्सची आवराआवर करत होती. "मी काही मदत करू का?" मी तिच्या जवळ जात विचारलं. "अहो नको, सवय आहे मला." "तुम्ही शहरातले साहेब, तुम्हाला ही कामं जमणार नाहीत." ती हसत म्हणाली. "साहेब?" काल रात्री तर असं काही वाटत नव्हतं. मी तिच्या अगदी जवळ जात हलक्या आवाजात म्हणालो. माझं वाक्य ऐकून तिच्या हातातली कॅन खाली सुटणार होती. तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. "ओमकार, प्लीज, कुणीतरी येईल. येऊ दे. मला तुझ्याशी बोलायचं आहे राधा." काल रात्री जे घडलं ते फक्त थंडीमुळे होतं की तिने तिचं मऊ बोट माझ्या ओठांवर ठेवले. काही गोष्टी शब्दात सांगायची नसतात ओंकार. काल रात्री मला जे जाणवलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तिच्या त्या प्रामाणिक कबुलीने माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिच्या हाताचा मऊपणा आणि तिची ती लाजरी नजर मला पूर्णपणे खिळवून ठेवत होती. आम्ही दोघेही घराच्या मागे असलेल्या लहानशा बागेत जाऊन बसलो. तिथे उन्हाची छान ऊब होती आणि निसर्गाची शांतता. "तू शहरात निघून जाशील ना काही दिवसांनी?" तिने थोड्या उदास आवाजात विचारलं. "जाईन, पण माझं मन मात्र येथेच राहून जाईल." मी तिच्या डोळ्यात पाहत निघालो. "खरोखर?" तिने माझ्याकडे आशेने पाहिलं. "हो राधा, तुझ्या या साधेपणाने आणि कालच्या रात्रीच्या त्या स्पर्शाने मला तुझ्या प्रेमात पाडलं आहे." राधाने तिचं डोकं पुन्हा माझ्या खांद्यावर टेकवलं. यावेळेस थंडी नव्हती, पण प्रेमाची तीच ऊब होती. तिने माझ्या हाताला घट्ट पकडून ठेवलं. गावातल्या त्या छोट्याशा सुट्टीने माझ्या आयुष्याला एका अनपेक्षित आणि अतिशय सुंदर वळण दिलं होतं. दूधवाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या साध्या, सुंदर मुलीने माझ्या हृदयावर कायमचं राज्य केलं होतं. दुरावे यायच्या आधीची ही शांतता होती की एका नव्या प्रवासाची सुरुवात. मला काही सुचत नव्हतं. बागेतल्या त्या शांत क्षणानंतर राधाच्या आणि माझ्या नजरा जेव्हा-जेव्हा एकमेकांना भिडायच्या, तेव्हा मनात एक वेगळाच शहारा यायचा. संध्याकाळची वेळ झाली होती. मित्राच्या येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे राधा पटकन उठली आणि आत निघून गेली. मी ओसरीवर येऊन बसलो, पण माझं लक्ष मात्र तिच्यावरच होतं. ती घरात कामात व्यस्त असली तरीही अधूनमधून तिची नजर खिडकीतून माझ्याकडे वळायची. ती गुपचूप हसायची आणि पुन्हा कामात गुंतायची. काही वेळातच मित्र बाजारातून परत आला. त्याच्या हातात रात्रीच्या जेवणासाठी लागणारे जिन्नस होते. "काय मग ओमकार, आजचा दिवस कसा गेला? बोर नाही ना झालास?" मित्राने हसत विचारलं. "अजिबात नाही यार, उलट आजचा दिवस खूप शांत आणि छान गेला." मी राधाकडे बघत उत्तर दिलं. राधाने लगेच दुसरीकडे तोंड फिरवलं, पण तिच्या गालावर उमटलेली लाली लपली नाही. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. राधाने स्वतःच्या हाताने चुलीवरचं छान स्वयंपाक केलं होतं. चुलीवरच्या अन्नाचा तो वास आणि ते निसर्गरम्य वातावरण सगळंच मनाला भुरळ घालणारं होतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. जेवताना राधा मला वाढताना खूप सांभाळून वाढत होती. तिचे हात थरथरत होते. "राधा, आज स्वयंपाक खूपच अप्रतिम झालंय." मी तिचं कौतुक केलं. "हो ना, राधाच्या हाताच्या जेवणाची चवच वेगळी असते," मित्र म्हणाला. राधाने फक्त मंद हास्य केलं आणि म्हणाली, "तुम्हाला आवडलं हेच खूप झालं." जेवण झाल्यावर मित्र बाहेर कोणाच्या तरी फोनवर बोलायला निघून गेला. ओसरीवर मी आणि राधा दोघेच उरलो. आकाश निर्भर होता आणि चंद्रप्रकाशाची एक सुंदर चादर पसरली होती. "राधा," मी हळूच हाक मारली. ती माझ्या जवळ आली आणि भीत-भीत म्हणाली, "ओमकार, तू आला तर? येऊ दे. मला फक्त तुझ्याशी 2 मिनिटं शांतपणे बोलायचं आहे." मी तिचा नाजूक हात हातात घेतला. "उद्या माझी सुट्टी संपतीये. मला शहरात परतावं लागेल." मी तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं. माझं वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात एकदम पाणी साचलं. तिने तिची मान खाली झुकवली. "एवढ्या लवकर? अजून काही दिवस राहिले तर नाही चालणार?" तिच्या डोळ्यातील ते पाणी पाहून माझं मन हेलकावलं. मी तिच्या चेहऱ्याला माझ्या दोन्ही हातांनी धरलं आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. "राधा, मी शारीरिक दृष्ट्याने दूर जाईन, पण माझं मन कायम तुझ्याकडेच असेल. तू मला इतकी आपलीशी वाटशील असं मला कधीच वाटलं नव्हतं." तिने तिचा हात माझ्या छातीवर ठेवला. तिची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. "ओमकार, शहरात गेल्यावर मला विसरून तर नाही ना जाणार?" तिने अत्यंत भावनिक आणि काळजीयुक्त आवाजात विचारलं. "कधीच नाही. काल रात्रीची ती थंडी, ते पांघरूण आणि तुझा तो निरागस स्पर्श, हे सगळं माझ्या श्वासात वसलेलं आहे." मी तिच्या कपाळावर हळूच मायेचा स्पर्श केला. त्या स्पर्शाने तिचे डोळे मिटले गेले. ती माझ्या आणखी जवळ सरकली. निसर्गाने हे जणू आमच्यातल्या या ओबाळ प्रेमाला संमती दिली होती. सभोवतालची शांतता आणि आमच्यातल्या हृदयाची स्पंदन एकत्र मिसळून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली.
माझ्या परतीची वेळ जवळ आला होता. माझी बॅग तयार होती. मित्राने मला बस स्टँडपर्यंत सोडण्यासाठी गाडी काढली. राधा दारात उभी होती. तिच्या हातात दुधाची कॅन होती. पण तिची नजर मात्र माझ्यावर खिळली होती. तिच्या डोळ्यात रात्रीचा तोच भावनिक ओलावा होता. मी तिच्या जवळ गेलो. राधा, मी निघतो. काळजी घे. तिने तिचं हास्य टिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातली चाललेली घालमल स्पष्ट दिसत होती. तिने तिच्या हातातली एक छोटीशी चिठ्ठी गुपचूप माझ्या हातात सरकवली आणि म्हणाली, "पोहोचल्यावर फोन करा." मी गाडीवर बसलो. गाडी पुढे निघाल्यावर मी मागे वळून पाहिले. राधा अजूनही दारात उभी राहून मला पाहत होती. गाडीत बसल्यावर मी ती चिठ्ठी उघडली. त्यात राधाच्या सुंदर अक्षरात लिहिलं होतं, "ओमकार, ही फक्त एका सुट्टीची गोष्ट नव्हती. हे माझ्या आयुष्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. पुन्हा लवकर या. तुमची राधा." ते वाचून माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. ही सुट्टी संपली होती, पण माझ्या आयुष्यातल्या एका सर्वात सुंदर आणि रोमॅन्टिक अध्यायाची ही खरी सुरुवात होती. शहरात परतल्यानंतरचं आयुष्य नेहमीप्रमाणेच धावपळीचं होतं. गाड्यांचा आवाज, ऑफिसची कामं आणि काँक्रीटचं जंगल. पण या सगळ्या गोंधळातही माझं मन मात्र छोट्याशा गावातच अडकलं होतं. संगणकासमोर बसलो तरी नजरेसमोर फक्त राधाचाच तोच निरागस चेहरा आणि त्या रात्रीची थंडीतली उबच येत होती. सांजवेळी मी शेवटी राहणार नाही म्हणून तिच्या चिठ्ठीत दिलेल्या नंबरवर फोन लावला. 2-3 रिंगणानंतर पलीकडून हळूवार आवाज आला. "हॅलो, राधा, मी ओमकार बोलतोय." माझा आवाज ऐकताच पलीकडून एक सुंदर निश्वास ऐकू आला. "ओमकार, तुम्ही पोहोचलात? कधीपासून वाट पाहत होते मी तुमच्या फोनची." दिवसभर मन कशातच लागत नव्हतं, ती अगदी आतुरतेने म्हणाली. "माझीही तीच अवस्था आहे राधा. शहरात आलोय खरं, पण माझं मन त्या ओसरीवर तुझ्या शेजारीच राहून गेलंय." माझं हे वाक्य ऐकून ती काही क्षण शांत झाली. तिच्या या ओबाळ शांतपणेने मला तिच्या प्रेमाची तीच तीव्र ऊब जाणवत होती. यानंतर दररोज रात्री आमच्या तासनतास फोनवर बोलणं सुरू झालं. ती गावातल्या तिच्या दिवसभराच्या गोष्टी सांगायची. सकाळी दुधाचं संकलन करतानाची गडबड, निसर्गाचे बदलणारे रंग आणि माझं नसणं तिला कसं सुनसून वाटतं ते. तर मी तिला शहरातली गोष्टी सांगायचो. बोलता बोलता अनेकदा ती रात्रीची आठवण निघायची. "ओंकार, आजही बाहेर खूप गारवारा सुटलाय." ती फोनवर मंद आवाजात म्हणाली. "मग? मग काय करतीयस?" मी थोडं छेडत विचारलं. "काही नाही. त्या रात्री तुम्ही दिलेलं तेच पांघरून घेऊन बसले. पण आजही थंडी वाजते कारण ते पांघरून अंगावर आहे, पण तुम्ही जवळ नाही आहात." तिने अत्यंत प्रामाणिकपणे तिची भावना व्यक्त केली. तिचे हे शब्द माझ्या थेट हृदयाला भेटले. मला जाणवलं की हे नातं फक्त एका सुट्टीतल्या प्रसंगापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका घट्ट भावनिक नात्यात रूपांतरित झालं होतं. काही आठवडे निघून गेले. माझ्याने आता जास्त दिवस दूर राहून शक्य नव्हतं. मी मित्राला न सांगता आणि राधालाही पूर्वकल्पना न देता पुन्हा त्या गावी जायचा बेत आखला. शनिवारी सकाळीच मी गावात पोहोचलो. वातावरणात छान ताजेपणा होता. मी थेट तिच्या घराजवळच्या त्या निसर्गरम्य वाटेवर उभं राहिलो, जिथून ती रोज सकाळी दुधाची कॅन घेऊन जायची. काही वेळातच ती लांबून चालत येताना दिसली. साध्या साडीत, डोक्यावर पदर आणि हातात दुधाची कॅन. ती अत्यंत रूपवती दिसत होती. मी रस्त्याच्या कडेला एका झाडामागे उभा राहिलो. ती जवळ येताच मी अचानक तिच्या समोर आलो. ती एकदम दचकली आणि तिच्या हातातली कॅन जवळ सुटलीच होती. पण समोर मला पाहून तिचे डोळे विस्फारले. आनंदाच्या भरात तिने तिच्या ओठांवर हात ठेवला. "ओमकार, तुम्ही? येथे अचानक?" तिला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. "मी सांगितलं होतं ना राधा, माझं मन येथेच राहिलंय. मग मी कसा दूर राहू शकेन?" मी तिच्या जवळ जात म्हटलं. तिने सभोवताली पाहिलं. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. निसर्गाच्या साक्षीने आणि झाडाच्या सावलीत ती धावत माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिला घट्ट कटावलं. त्या मिठीत पुन्हा एकदा तीच ऊब, तोच रेशमी स्पर्श आणि तेच अबोल प्रेम होतं. "आता मी तुम्हाला पुन्हा जाऊ देणार नाही," ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. "आणि मी आता तुला सोडून जाणारही नाही राधा. मी येथे आलोय तो फक्त तुला भेटायला नाही, तर तुझ्या घरच्यांशी आपल्या नात्याबद्दल बोलून तुला कायमचं माझं बनवायला." मी तिच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हटलं. माझं हे वाक्य ऐकून तिच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात सुंदर हास्य फुललं. ती थंडीची एक रात्र, ते एका पांघरून आणि त्या 2 अनपेक्षित क्षणांनी आमची 2 मनं अशी जोडली होती, की आता आयुष्यभरासाठी आम्ही एकमेकांचे झालो होतो. माझं ते वाक्य ऐकून राधा क्षणभर सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. तिने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं, या नजरेत फक्त आणि फक्त विश्वास होता. "ओमकार, तुम्ही खरंच माझ्या घरच्यांशी बोलणार?" पण माझे बाबा खूप कडक शिस्तीचे आहेत. ते गावातल्या व्यवसायाला आणि परंपरेला खूप जपतात. ती थोड्या काळजीने म्हणाली, "राधा, तुझ्या प्रेमात इतकी ताकद आहे, की मी कोणत्याही आव्हानाला समोर जाऊ शकतो. आपण प्रामाणिक आहोत आणि आपलं प्रेम सुंदर आहे. मग घाबरायचं कशाला?" मी तिचा हात हातात घेऊन ठामपणे म्हटलं. त्याच संध्याकाळी मी, माझा मित्र आणि त्याचे वडील एकत्र मिळून राधाच्या घरी गेलो.
तिच्या बाबांशी आमची सविस्तर भेट झाली. मी माझी नोकरी, माझी पार्श्वभूमी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधाबद्दल मला वाटणारा आदर आणि प्रेम त्यांच्यासमोर अतिशय स्पष्टपणे मांडलं. तिचे बाबा सुरुवातीला थोडे गंभीर होते. पण माझ्या मित्राच्या वडिलांनी आणि मित्रांनी जेव्हा माझ्या स्वभावाची गवाही दिली, तेव्हा तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा कडकपणा हळू वितळला. त्याने राधाकडे पाहिलं, जिची मान लाजेने खाली झुकली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान समाधानाचे भाव होते. ओमकार, शहरातले तरुण साधेपणा जपतील असं नाही, पण तुझ्या मनात माझ्या मुलीबद्दल मला नितांत आदर दिसतोय. मला हा निर्णय मान्य आहे. तिच्या बाबांनी हसून संमती दिली. घरात एकदम आनंदाचं वातावरण पसरलं. साखरपुड्याची तारीख ठरली. ज्या गावात मी फक्त एक छोटीशी सुट्टी घालवायला आलो होतो, तेच गाव आता माझ्या आयुष्याचं कायमचं केंद्र बनणार होतं. साखरपुड्याचा दिवस उजाडला. गावच्या छोट्याशा देवळात अगदी साध्या पण अतिशय सुंदर पद्धतीने आमचा साखरपुडा पार पडला. राधाने नेसलेली तो पारंपरिक साडी आणि तिच्या चेहऱ्यावरची ती लाजरूक लाली, ती कोणत्याही राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती. जेव्हा मी तिच्या बोटात अंगठी घातली, तेव्हा तिने माझ्याकडे पाहत हळूच म्हटलं, "त्या थंडीच्या रात्री मला वाटलं होतं की हे फक्त एक रात्र आहे, पण तुम्ही तर मला पूर्ण आयुष्याची ऊब देऊन टाकली." ती थंडीची रात्र आपल्या नशिबाने आखलेली एक सुंदर संधी होती राधा. मी तिच्या कानात मंदपणे उत्तर दिलं. काही महिन्यानंतर आमचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. राधा आता माझ्या आयुष्याची अर्धांगिनी बनून माझ्यासोबत शहरात आली होती. पण आम्ही दोघंही ठरवलं होतं की प्रत्येक सुट्टीत आम्ही नक्की या गावी परत येऊ. आजही जेव्हा थंडीचे दिवस येतात, खिडकीतून गार वारा आत येतो आणि वातावरण आल्हाददायक होतं, तेव्हा आम्ही दोघी एकत्र बसून चहा पीत त्या पहिल्या रात्रीच्या आठवणीत हरवून जातो. तिचा तो दूधवाली म्हणून असलेला साधेपणा, तिचा निष्पाप स्वभाव आणि त्या रात्री थंडीत एकमेकांना दिलेली ती पहिली भावनिक ऊब, या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला प्रेमाच्या एका अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण रंगात रंगवून टाकलं होतं. आयुष्यात काही भेटी या अनपेक्षित असतात, पण त्या तुमच्या संपूर्ण जगण्याला एक नवीन, सुंदर दिशा देऊन जातात. आमची कथा ही अशीच एक अनपेक्षित, भावनिक आणि कायम आठवणीत राहणारी सुंदर प्रेमकथा ठरली. अधिक अशाच नवीन भावूक आणि रोमांचक कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.